दिवसांपूर्वी एक बातमी केली होती की वाशी सेक्टर 19D पाम बीच रोड पाम बीच गॅलरी या मॉलच्या समोर जी अवैध नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या जातात त्याविषयी. तर आता अनेकांकडून अशी आपल्याकडे तक्रार आलेली आहे की ट्रॅफिक पोलिसांचा जो नंबर आपल्याला दिला जातो त्याच्यावरती फोन केल्यानंतर तिथे कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आहे. तर आता आपण तो नंबर गुगलवरून काढलेला आहे. हे आहेत डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस तिरुपती काकडे जे ट्रॅफिक ब्रांचचे आहेत. खाली आपण त्यांचा नंबर दिलेला पाहू शकतोय. तर आता आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूयात, बघूयात फोन लागतोय की नाही लागत. आपण डायल केलेला आहे. आपण आता कॉल लावून बघूयात. कॉल डायरेक्ट कट होतोय. पुन्हा एकदा ट्राय करूयात. कॉल पुन्हा एकदा कट झालेला आहे. तर आपल्याला हे जे नंबर देण्यात आले आहेत ते एकतर पोलिसांपर्यंत आपली तक्रार जी आहे ती तात्काळ पोहोचण्यात यावी यासाठी देण्यात आलेला आहे. तर मग आता जर हा नंबरच लागत नसेल तर पोलिसांनी कृपया आम्हाला हे सांगावं की आम्ही कोणत्या नंबरवरती आपल्याला संपर्क केला पाहिजे. यासोबतच ट्रॅफिक पोलिसांकडून एक व्हॉट्सअप नंबर जारी करण्यात आलेला आहे ज्याच्यावरती आपण आपली जी काही तक्रार असेल ती मांडू शकतो. म्हणजे समजा त्यांचा फोन नाही लागला, काय नाही लागलं, तर आपण तिथे त्यांना तो मेसेज आपण टाकू शकतो. त्यानंतर ते त्याच्यावरती कारवाई करतात. मग आम्ही 2 दिवसांपूर्वी ज्या बातम्या लावल्या त्या बातम्या आम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवल्या, परंतु त्यांच्याकडून कोणताही आपल्याला प्रतिसाद मिळालेला नाहीये. एवढंच काय तर आमचा मेसेज बघण्यातही आलेला नाहीये. मी तुम्हाला दाखवते. हा आहे ट्रॅफिक पोलिसांचा नंबर आणि याच्यावरती आम्ही या बातम्या आमच्या पाठवलेल्या आहेत. या साध्या बघितल्याही गेल्या नाहीयेत. हे जे हेल्पलाईन नंबर आपल्याला देत आहेत ते नेमके कशासाठी देत आहेत की फक्त आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत हे दाखवलं जातंय आणि त्याच्यावरती काहीच तुम्ही परत कुठलीच कारवाई करत नाही आहात किंवा तुमचे फोन लागत नाही आहेत. तर माझी वाहतूक पोलिसांना आणि मुंबई पोलिसांना ही विनंती आहे की आम्ही तुम्हाला कसा संपर्क करायचा, आमच्या तक्रारी आम्ही तुमच्यापर्यंत कशा मांडायच्या याविषयी आम्हाला जरा प्लीज तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल.